नमस्कार, अभिजित भारत मधून मी रोशनी लोखंडे आणि आपण बघत आहात ARIPL प्रस्तुत न्यूज वाइब्स। मानकापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत लव्ह ट्रायंगलमुळे एका तरुणाची हत्या करण्यात आली। पोलिसांनी हत्या करणाऱ्या 4 आरोपींना अटक केली आहे, ज्यात एका अल्पवयीन मुलाचाही समावेश आहे। ही घटना मानकापूर पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या गोरेवाडा हिल कॉम्प्लेक्सच्या जंगलात शनिवारी रात्री 10 वाजता घडली। दुसऱ्या दिवशी 14 तासानंतर या हत्येचा खुलासा झाला आहे। पुण्याच्या तळेगाव परिसरातील इंद्रायणी नदीवर बांधलेला पूल मुसळधार पाऊस आणि जोरदार प्रवाहामुळे अचानक कोसळला। या अपघातात सुमारे 15 ते 20 जण नदीत वाहून गेल्याची शक्यता आहे, तर 5 जणांचा मृत्यू झाला असून मृताच्या कुटुंबियांना 5 लाखांची मदत सरकारतर्फे जाहीर करण्यात आली आहे। लखनौ विमानतळावर सौदी अरेबियातील हज यात्रेकरूंनी भरलेल्या विमानाच्या चाकांमधून ठिणग्या आणि धूर येऊ लागल्याने मोठा अपघात टळला। विमानात 250 प्रवासी असल्याची माहिती मिळाली आहे। विमानतळ कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे खाली उतरवण्यात आले। इराणमध्ये इस्रायलने केलेल्या हल्ल्यामध्ये किमान 406 जणांचा मृत्यू झाला असून 654 जण जखमी झाले आहेत। मृतांमध्ये 197 सामान्य नागरिक, 90 लष्करी अधिकारी आणि 119 जणांची ओळख अजून पटलेली नाही। या हल्ल्यात इराणचे वरिष्ठ लष्करी अधिकारी आणि अणुउद्योग केंद्रे लक्ष्य करण्यात आली आहेत। कल्कीच्या यशानंतर प्रभास आता दी राजा साब या हॉरर कॉमेडी चित्रपटात नव्या अंदाजात दिसणार आहे। या चित्रपटाचा टीजर 16 जून रोजी सकाळी प्रदर्शित झाला असून प्रभास त्याच्या हटके शैलीमुळे चर्चेत आला आहे। या चित्रपटाचे निर्माते लवकरच टीजरचे अधिकृत अनावरण करणार आहेत। नागपूरमध्ये विदर्भ प्रो T20 लीग मधील महिला गटामध्ये ऑरेंज टायग्रेसेस आणि नागपूर टायटन्स यांच्यात झालेल्या अंतिम सामन्यात ऑरेंज टायग्रेसेस विजयी झाली आहे, तर पुरुष गटामध्ये निको मास्टर ब्लास्टर आणि पगारिया स्ट्रायकर्स यांच्यात झालेल्या सामन्यात निको मास्टर ब्लास्टर्स यांनी विजय मिळवला आहे। तर हे होते आजच्या न्यूज वाइब्स मधील प्रमुख घडामोडी। पुन्हा भेटूया नवीन बातम्यांसोबत, तोपर्यंत बघत रहा अभिजित भारत। अभिजीत भारत, पहुंचे हर खबर तक।